नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे विविधता अंकांची आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कर्मा न्यूमरोलॉजीच्या अंकशास्त्र तज्ञ मानसी काळे मॅडम। आपण सुरुवातीलाच मॅडमचं स्वागत करूया। मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे आणि नक्कीच आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। मात्र त्याआधी आपण मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊयात। तसं पाहायला गेलं तर अंकशास्त्रामध्ये 1 ते 9च अंक आहेत, परंतु या 9 अंकांचं मॅडम नेहमीच वेगवेगळ्या शैलीतून विश्लेषण करत असतात आणि यातून त्यांचं अंकाविषयीचं अगाध असं ज्ञान देखील लक्षात येतं। अंकांची ही विविधता मनाला एक नवीन उर्मी प्रदान करत असतात। अशा या अंकांचा आपल्या जीवनावरती नेमका काय प्रभाव आहे, आपली जन्मतारीख आणि त्यातील इतर अंक कोणती ऊर्जा प्रदान करतात आणि या ऊर्जेचा सकारात्मकपणे वापर कसा करावा याविषयी मॅडम आपल्याला नेहमीच या कार्यक्रमाच्या अंतर्गत मार्गदर्शन करत असतात। महाराष्ट्रातील विभिन्न जिल्ह्यांमध्ये दौरे करून मार्गदर्शन मॅडम नेहमीच करत असतात। अशा या हरहुन्नरी व्यक्तीकडून आपण अंकांची विविधता जाणून घेऊयात आणि या विषयाशी निगडित काही शंका आणि प्रश्न जर का तुमच्या मनामध्ये देखील असतील तर नक्कीच तुम्हाला थेट मॅडमशी बोलता येणार आहे। त्यासाठी नंबर आमचा लिहून घ्या 0226684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। खरं म्हणजे अंकांची विविधता थोडा वेगळा विषय आहे आणि नक्कीच प्रश्न निर्माण करणाराच असा हा विषय आहे। खरं म्हणजे त्या विषयामध्येच प्रश्न दडलेले आहेत। अंकांची विविधता म्हणजे नेमकं काय? म्हणजे अंक वेगवेगळ्या व्यक्तींचा स्वभाव सांगत असतात, तर ही विविधता जी आहे ती प्रत्येक व्यक्तींमध्ये अंकानुरूप कशी काय जाणवते? बघ, आपण नेहमी म्हणत आलोय अंकांनी तुमचे गुण आणि दोष कळतात। अंक माणसावरती जे परिणाम करतात त्या परिणाम म्हणजे तुमच्यामध्ये असलेले कॅरेक्टरिस्टिक्स हे अंकामुळे मिळतात। अंकांमध्ये विविध गुण असतात। आता सगळी माणसं तर सेम नाही आहेत। आपण एक रक्तगट जे असतात ते सुद्धा वेगवेगळे असतात। मागच्या वेळेस आपण बोललो होतो की त्या कमी तुम्हाला रक्तगटांमध्ये मिळतील। रक्तगट वेगवेगळे असतात, त्यातच असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या तर सेम नसतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात। तर ते अंक प्रत्येक ह्याच्यात काय काम करतील, त्या अंकांचं प्रत्येक वेळेस काय व्हायब्रेशन मिळतील, त्यातली ऊर्जा तुम्हाला काय प्रदान करेल, हे वेगवेगळे अंक वेगवेगळ्या रूपाने सांगतात। आता जर का आपण बघायला गेलो तर आता 1 ते 9 अंक आहे। आता बरेच दिवसांनी आपण प्रोग्राममध्ये सांगत आलो आणि मध्यंतरी मी ती स्टोरी सांगणं कमी केलं, तर आता बरेच लोक नवीन आलेत, त्यामुळे त्यांना बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की 1 ते 9 नंबर काय। तर आपण ते लवकर मध्ये रिपीट करूयात। 1 नंबर हा बघा, प्रत्येक 9 नंबर असतात। 9 नंबर हे प्रत्येक ग्रहांना रिप्रेझेंट करतात। तर 1 नंबर आपण म्हणतो सूर्याचा नंबर, 2 नंबर चंद्राचा नंबर, 3 नंबर गुरूंचा नंबर। गुरुमध्ये पण 2 गुरु असतात, एक दैवगुरु एक दैत्यगुरु। दैत्यगुरूंचा नंबर आहे 6 आणि 4 आणि 7 हे राहू केतूला रिप्रेझेंट करतात। मी नेहमी ती स्टोरी सांगते की समुद्र मंथन होत होतं तेव्हा इकडे देव होते, इकडे राक्षस होते। राक्षसांमधला एक राक्षस उठला, देवांमध्ये जाऊन बसला। त्यांनी अमृत पिलं। अमृत पिल्यावर देवांच्या लक्षात आलं की एका राक्षसांनी पण अमृत पिलंय। तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्र फेकलं आणि त्या राक्षसाचा एक भाग पडला एकीकडे, त्याला आपण म्हणतो 4 नंबर राहू, आणि खालचा भाग पडला एकीकडे, त्याला म्हणतो आपण 7 नंबर केतू। नवग्रहांच्या मंदिरात जाऊन बघा, मूर्त्या तशाच असतात। राहू केतूची मूर्ती, राहूची मूर्ती फक्त डोकं, केतूची मूर्ती म्हणजे फक्त खालचा भाग। 5 नंबर रिप्रेझेंट करतो बुध, 6 नंबर शुक्राचार्य जे दैत्यगुरु म्हणतो आपण ते, 8 नंबर हा शनीचा नंबर आहे, 9 नंबर हा मंगळाचा नंबर आहे। तर प्रत्येक ग्रहांचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते त्या नंबर्सला रिप्रेझेंट करतात। आता आपण धरून चाल की समजा 1 नंबरवाला आहे, त्याला काहीतरी खरेदी करायचं आहे आणि तो बाजारात गेला आणि त्याची म्हणजे प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती। आता दुकानदाराला तर प्रत्येक वेळेस माहिती असतं की कुठला क्लायंट आल्यावर कसा बोलतो, काय करतो तो दुकानदार। तर मी तर नेहमी म्हणते की 100वर 110 म्हणजे बिझनेस। डोक्यावरती बर्फ तोंडात साखर ठेवून तुम्ही जर का बिझनेस करायला घेतला तर तो बिझनेस नक्कीच चांगला होतो, कारण व्यक्ती इतक्या असतात, त्याच्या हिशोबाने त्याचे स्वभाव असतात। तो रिॲक्शन देतो आणि त्याला ॲक्शन मिळते। आता 1 नंबरवाला जर जाऊन विचारेल तर तो थोडा ॲग्रेसिव्हली जाऊन म्हणेल, ओ हे दाखवा जरा, हे किट कसं आहे बघू तरी। 2 नंबरवाला विचार काय करेल, तो सांगताना जरा इमोशनली सांगेल, ओ जरा दाखवता का, याच्यामध्ये आहे का, कारण तो इमोशनली व्हायब्रेशन त्याच्यामध्ये टाकेल। 3 नंबरवाला म्हणजे 3 मी म्हणते की मुलांक, ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21, 30 आहे, हे मुलांकवाले, की त्या मुलांकांमध्ये ते गुणधर्म आहेत। 3 वाला जर का जाऊन विचारेल एखाद्या दुकानामध्ये की मला काही घ्यायचंय, तर तो नॉलेजेबल असेल, त्याच्याकडे पूर्ण नॉलेज तयार असेल की हे कापड याचं आहे, याची प्राइस इतकी आहे, याची मिल इतकी आहे, कारण 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे, नॉलेजचा नंबर आहे। 4 वाला माणूस जाऊन विचार करताना म्हणेल की थोडंसं डॉमिनेटिंगली किंवा त्यातली सगळी असं
दुसरं क्वालिटी आहे का, हे दुसरीकडे कुठे मिळतं का, हा त्याला म्हणजे डॉमिनेशन मध्ये असेल तो थोडासा, आणि खूप विचार करून, कारण 4 नंबर डोक्याचा भाग आहे, त्याकडे बुद्धी खूप आहे, त्यामुळे त्या प्रॉडक्टवरती तो इतकी बुद्धी लावेल की अरे असं नाही तसं नाही. 5 वाला स्वतः कन्फ्यूज असेल, तो हे पण काढायला लावेल, ते पण काढायला लावेल, ते पण काढायला लावेल, आणि ठीक आहे कुठलं घेऊयात याच्याबद्दल त्याला थोडासा आशंका असेल. 6 वाला म्हणजे शुक्राचार्य, तो पहिले विचार करेल की अरे हे घातल्यावरती मी कसा दिसेन, ह्याच्यावरती मला काय मॅच होईल, ह्याच्यावरती मी काय शेअर करीन, आणि ह्याचा फोटो कसा चांगला येईल, सेल्फी कशी चांगली येईल, की 6 वाला हा सौंदर्य प्रधान असल्यामुळे तो ती गोष्ट करेल. 7 वाला आपण खालचा भाग म्हणतो, 7 वाला म्हणजे त्याला रिअश्युरन्स हवा असेल, तो शेजारच्याला विचारेल मी घातलं तर चांगलं दिसेल ना, घेऊ ना मी हे, तो थोडासा त्या ह्याच्यामध्ये जाईल. आणि 8 वाला पूर्ण विचार करेल की मी पैसा देतोय, मोबदला देतोय, हे बरोबर आहे का, ह्याच्यामध्ये तो मनीमध्ये हे करेल, नॉलेजमध्ये हे करेल की नाही मी आता घेतोय पण ठीक आहे आता बघू हे किती दिवस वापरलं जात आहे. 9 वाला थोडंसं बार्गेनिंग करेल, म्हणेल ओ जरा कमी द्या, 4 घेतोय मी, आणि तो 4 का घेईल माहिती, 4 लोकांना वाटायला, बिकॉज ही इज अ गिवर. तर हे प्रत्येक नंबर प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे रिप्रेझेंटेशन देतात, प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या व्हायब्रेशन देतात, आणि प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे, प्रत्येकाच्या ह्या वेगळ्या. त्यामुळे आपण म्हणतो अंकांमध्ये विविधता आहे, कारण कोणता नंबर कशातनं आला. आता 12मधनं आलेला 3 तो काय करेल, 1 नंबर म्हणजे सूर्याचा पण नंबर आहे आणि 2 नंबर इमोशनचा पण नंबर आहे, तर त्यातनं आलेला तो नॉलेजेबल 3 तर तो ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये करेल. तर ही विविधता प्रत्येक वेळेस तुम्हाला जाणवेल. असं नाही आहे की सगळे सेम असतील, सगळे सेम करतील, भले त्या तारखेला जन्मलेली लोक जरी असतील तरी त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतील, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येणार. काही नंबर तुमच्यामध्ये येतात, काही नंबर तुमच्या जन्मतारखेत नाही येत, तर जे नाही येत ते पण तुमच्यावरती प्रभाव टाकतात, आणि जे डबल येतात ते पण तुमच्यावरती प्रभाव टाकतात. तर हे नंबर्स तुमच्यावरती खूप काम करतात. आपण जे म्हणतो की जन्मतारखेचा पूर्ण अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यातनं ते नंबर्स तुमच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक दाखवतात ते सगळं दाखवतात. नक्कीच, खरं म्हणजे जे नंबर आपल्या जन्मतारखेनुसार येत आहेत ते आपल्यावरती प्रभाव टाकतात. ओके, जे नंबर नाही येत ते देखील आपल्यावरती प्रभाव टाकत असतात. त्याची कमी तुला नाही का मिळणार. समजा एखादा नंबर तुझ्याकडे नाहीये म्हणजे त्या गोष्टीची तुझ्याकडे कमतरता आहे. आता आपण म्हणू 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे, कम्युनिकेशनचा नंबर आहे. जर का तुझ्यामध्ये 1 नंबर कमी असेल, आता मी नेहमी सांगते की आपण सगळे 2000च्या पिढीमधल्या मुलांमध्ये बघा की 1 आणि 9 नंबरची कमी आहे. आपण सगळे 1900च्या पिढीमध्ये जन्मलोय, आपल्याकडे इनबॉर्न 1 आणि 9 नंबर आहे. पण काही मुलांकडे नाही आहे, तर त्यांचं कम्युनिकेशन थोडं वीक आहे, ते घाबरतात कम्युनिकेशन करताना. 2 नाही आहेत, त्याच्याकडे इमोशन्सची कमी आहे. 3 नाही आहे, थोडे शिक्षणात अडथळे आहेत किंवा व्हिज्युअलायझेशन क्रिएटिव्हिटी नाही आहे. 4 नंबर आहे, तिथे वेगवेगळ्या आयडियाज जे आपण म्हणतो त्या थोड्याशा कमी आहेत. 5 नंबर बॅलन्सचा नंबर म्हणतो की ते बॅलन्स त्यांना नाही करता येते, इकडे थोडं तिकडे थोडं अशा गोष्टी होत आहेत. 6 नाही आहे, तर तिथे सौंदर्य, कला, फॉरेन एक्सचेंज ह्या सगळ्या गोष्टी 6ला रिप्रेझेंट करतात. त्या गोष्टी थोड्या कमी आहेत. मी म्हणत नाही की त्या सगळ्या नाही आहेत, पण त्या थोड्या कमी आहेत. 7 नंबर आहे तर थोडं इमोशनल भावना प्रधान म्हणू. 8 असेल तर आपण म्हणू थोडा ऑडिटचा भाग की पैसा किती आला किती गेला याचं काही नाही, पण तो कमी आहे तर तो नाही आहे. 9 नंबर म्हणजे गिवर, समाज, म्हणजे घरात समजा एक नाही आहे एकाकडे 9 नंबर तर तो फक्त त्याचाच विचार करेल. आई वडील जेवले का नाही याची पण पर्वा नाहीये, माझं झालं बास झालं. आपल्याकडे कसं आहे, आपण बघ जाऊन विचारतो शेजारच्या घरात, जर नाही लवकर बेल वाजली काही झालं का, हो तुम्हाला काही झालंय का, मदत हवी आहे का. पण आत्ताच्या ह्याला तसं नाहीये. म्हणजे ते थोडंसं जग खूप जवळ आलंय असं म्हणणे. खरं म्हणजे अंकांवरनं अनेक गोष्टी डिपेंड असतात, स्वभाव आणि सगळ्याच गोष्टी अंकांवरनं कळत असतात. खरं म्हणजे याच अंकांच्या दुनियेमध्ये नक्कीच आपल्याला या सगळ्याच विषयासंदर्भातली चर्चा करायची आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. आपल्याला वर्षा यांचा फोन येतोय. ताई आपला प्रश्न विचारा. ताई आपला फोन जोडला गेलेला आहे, आपला प्रश्न आपण एक सलग विचारू शकता, बोला. ताई आमचा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हॅलो, बोला. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. ताई आपला आवाज येतोय, आपला प्रश्न जो आहे तो एक सलग बोला. हॅलो. खरं म्हणजे तांत्रिक मी बोलते. बोला. हा, माझा मुलगा सुशांत वाटारे याचं लग्न जमत नाहीये. जन्मतारीख सांगू शकाल? माझा मुलगा आहे ना सुशांत वाटारे, त्याचं लग्न जमत नाहीये. अगदी, जन्मतारीख सांगू शकाल? 19/11/91. आणि जन्म वेळ काय करतो नक्कीच, आणि जन्म 19/11/91. नक्कीच. ते सध्या काय करतायत? ते नोकरी करतायत, व्यवसाय करतायत? तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. नाव विचार. नक्कीच. आणि त्यांचं नाव काय आहे?
जन्म मुंबई. नक्कीच. त्यांचं नाव काय आहे ताई? हा, नोकरी मेकॅनिकल इंजिनियर आहे. नोकरी करतोय तो. नाव सांगा ताई, मॅडम. तुमच्या मुलाचं नाव सांगू शकाल? हा, सुशांत वटारे. सुशांत. नक्कीच ताई, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. खरं म्हणजे कार्यक्रमाला अगदीच सुरुवात झालेली आहे. सगळ्याच प्रेक्षकांना एक आवाहन करीन, ज्यावेळेला आपण फोन आपला जोडला जातो त्यावेळेला कृपया टीव्हीचा आवाज बंद ठेवलात तर नक्कीच तुमचा प्रश्न जो आहे तो आमच्यापर्यंत नीट पोहोचणार आहे. वर्षाताईंनी मॅडम जो प्रश्न विचारला होता त्यांच्या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर देऊ शकाल? कधीपर्यंत लग्न होईल त्यांच्या मुलाचं? आपण हे जे असे हे घेतो ना याचे एक्सपिरियन्सचे कॉल, माझे बरेचसे स्टुडंट आहेत जे माझ्याकडे न्यूमरोलॉजी शिकलेत, ते ह्या एक्सपिरियन्सच्या कॉलवरनं पण भरपूर काही शिकतात, कारण ती नंबर जन्मतारीख त्यांच्याकडे असते आणि मॅडम काय उत्तर देत आहेत किंवा ते कसं उत्तर लागू होतं हे म्हणजे मला बऱ्याचशा स्टुडंट येऊन सांगितलं की आम्ही शोमध्ये पण हे तुमचं लाईव्ह जे मिळतं त्याच्यावरनं आम्ही पण खूप शिकतो आणि आम्हाला पण कळतं, कारण तुम्ही एक्सप्लेनच करता की हे जन्मतारीख अशी अशी आहे. बघा आता ही जन्मतारीख आहे 19/11/1991. आता जे आपण बनवत होतो की काही नंबर आपल्यामध्ये नाही आहेत आणि बरेचसे नंबर डबल डबल टिबल टिबल आहेत. यांचा मुलांक येतो 1 आणि भाग्यांक येतो 5. तर आता ह्या नंबर्समध्ये कसं होतंय की 6 नंबर शुक्राचा नंबर आहे, 3 नंबर गुरुचा नंबर आहे. हे दोन्ही नंबर यांच्यामध्ये मिसिंग आहेत. ते हे नंबर नाही आहेत म्हणून आपल्याला एवढा वेळ लागतोय. नाहीतर बाकी आता हा 28 वर्षाचा आहे पण आता 2019 मध्ये लग्न व्हायचे चान्सेस भरपूर आहेत. सुशांतच्या स्पेलिंगमध्ये जर का आपण डबल टाकला, बघ नंबर्सच्या व्हायब्रेशन खूप खेचतात, नंबर माणसाला त्या व्हायब्रेशन देतात, कारण अल्फाबेट प्रत्येकाच्या मध्ये असतात आणि ह्या सुशांत जे स्पेलिंग आहे ते चुकीच्या नंबरवर जात आहे. तर एक यू आपण जर का वाढवला तर त्या नंबर्सच्या आपल्याला व्हायब्रेशन मिळतील जो नंबर आपल्यामध्ये नाही आहे. त्यानंतर एक झिरकॉन नावाचा खडा वापरला, कुलदेवी कुलदेवताची उपासना जर का केली आणि शुक्राची उपासना, शुक्र गुरु हे 2 ग्रह जे आपल्याला लग्नासाठी उपयोगी आहेत, या 2 ग्रहांचे जर का काही उपासना आहेत, उपाय आहेत ते जर का केले तर 19 मध्ये लग्न व्हायचे चान्सेस आहेत. नक्कीच. खरं म्हणजे अंकांची ही विविधता आहे आणि अंकांच्या या विविधतेमध्ये प्रत्येक व्यक्तीला एक वेगळेपण त्याच्यामध्ये असल्याचं जाणवतं. मात्र ही अंकांची विविधता आहे ती प्रत्येक व्यक्तीने कशी पाहायची आहे किंवा त्या अंकांकडे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं? बघ आता एक नंबर आपण मगाशी जे म्हणलो होतो की जास्त वेळा आला किंवा कमी आला तर हे तर प्रत्येकाला कॅल्क्युलेशननी माहिती. आता आपल्या प्रोग्राम बघून बघून सगळे मुलांक भाग्यांक काढतात. मुलांक म्हणजे तुमची पहिली जन्मतारीख आणि भाग्यांक म्हणजे तुमच्या सगळ्या जन्मतारखेची टोटल, ही तुमच्यासाठी भाग्यांक म्हणून काम करते, डेस्टिनी नंबर म्हणून काम करते. मुलांक भाग्यांक. आता आपल्यामध्ये काही नंबर आहेत काही नाही आहेत, तर त्या नंबरच्या ऊर्जा, एक सकारात्मकतेचे असलेले व्हायब्रेशन किंवा त्याचे कलर किंवा त्याचे जे असलेले सिम्पटम्स, त्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये नसतील तर आपण त्याचा जास्त वापर करू आणि जर का खूप अति असतील तर त्याच्यासाठी कमी करू. तर गुणांचा आणि दोषांचा अभ्यास म्हणजे न्यूमरोलॉजी. तर तुमच्या गुणांना वाढवणे आणि दोषांना कमी करणे. नक्कीच. आणि या अंकांच्या विविधतेकडे मॅडम आपण कशा पद्धतीने बघता एक अंकशास्त्रज्ञ म्हणून? बघ अंकशास्त्रज्ञ म्हणून मी जर का बघायला गेले तर मी ती जन्मतारीख पूर्ण बघते की तुमचा जो मुलांक भाग्यांक आहे तर त्याचा एकमेकांशी संबंध काय जोडला जातो, ते एकमेकांशी बरोबर काम करतात का. आमच्या कर्माच्या भाषेत आम्ही म्हणतो तुमचा ॲक्टर आणि डायरेक्टर दोन्ही चांगला पाहिजे तर तुमचा पिक्चर चांगला होतो. बट डेट आपल्याला ॲप्लिकेशन करून मिळाली नाही, जी आली ती ॲक्सेप्ट. तर आहे त्याच्यावरती काम करणे, जे जास्त आहे त्याला कमी करणे आणि जे नाही आहे त्याला वाढवणे. हाऊ यू रिस्पॉन्ड द सिच्युएशन इज द रिझल्ट. हे मी नेहमी सांगते की तुम्ही रिस्पॉन्स कसा देताय, ॲक्शन कशी करताय त्याच्यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी घडतायत. जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली काही गोष्टी करताय तुम्ही तर त्याच्यातनं रिझल्ट बॅडच येणार आहे. जर तुम्हाला त्यातलं समजलंय, तुम्ही एक गोल सेट केलाय, प्लॅनिंग केलं आहे तर त्या पुढच्या गोष्टी खूप चांगल्या होतील. आपण काय करतो त्या बॉक्समध्येच जगतो ग. हा सकाळी उठतोय, दुपारी जातोय, संध्याकाळी झोपतोय, तेच तेच तेच. थोडंसं रुटीनमधनं हटके येऊन जर काही केलं, बघा काहीतरी वेगळं केलं तर वेगळं काहीतरी मिळेल. पण तेच 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 आपण करत गेलो तर त्याच्यातनं काय होणार आहे? काहीच नाही होणार आहे. थोडं वेगळे, थोडे एक्सपिरियन्स. आणि प्रॉब्लेम आहे म्हणून तर जीवन आहे, कारण प्रॉब्लेम नसेल तर मग जीवन असेल का? तर तोही प्रश्न आहे. तर त्याला कसं टॅकल करणे, त्याला न घाबरणे, त्याच्यावरती खूप असा बाऊ न करणे की आहे ठीक आहे मग मी जातो पुढे, मी बघतो. एखाद्याची जर का मानसिकताच असेल की नाही समोरच्याला समजून घ्यायचं, बघ कसं असतं इमोशन्स जास्त असतात. मी म्हणेन की 3च प्रॉब्लेम आहेत, एक इमोशन, रिलेशन, करिअर आणि पैसा. हे 3च प्रॉब्लेम जगात आहेत. त्याच्या फिरून 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 दुसरे प्रश्न आहेत तेच आहेत. इमोशनचे प्रश्न आहेत, करिअरचे प्रश्न आहेत आणि पैसा नाही आहे. माझं जावेबरोबर पटत नाही, माझं नंडेबरोबर पटत नाही, माझं नवऱ्याबरोबर पटत नाही, माझं शेजारच्यांबरोबर पटत नाही, माझ्या बॉसची पटत नाही, माझ्याकडे पैसा नाही, काय केलं तरी मला सक्सेस मिळत नाही, माझ्या करिअरमध्ये मला प्रॉब्लेम येतोय. हेच आहेत.
यालाच फिरून फिरून वेगवेगळ्या अँगलनी फक्त येतं आहे. अंकशास्त्रतज्ञ म्हणून मी जेव्हा काम करते तेव्हा या 3च विषयांवरतीच सगळे प्रश्न आहेत, ते आजूबाजूनी येते. तर मी म्हणते की का त्या प्रॉब्लेमला बाव करायचा आहे? तुम्हाला ॲक्शनला रिॲक्शन द्या आणि कर्म करायची खूप गरज आहे. मी नेहमी सांगते की कर्माला नशिबाची साथ. कर्म केलं तर त्याचे यश तर मिळणारच आहे. बघ एक स्टोरी तुला खूप माहिती असेल, खरं म्हणजे ना मॅडम, तुम्ही जेव्हा येता त्यावेळेला असंख्य गोष्टी घेऊन येता, कधी अनुभव घेऊन येता, तर कधी अशा छान छान गोष्टींतून अंकशास्त्र किती महत्त्वाचं आहे किंवा जीवन जगत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे देखील सांगण्याचा प्रयत्न नेहमीच मानसी मॅडम करत असतात. आणि गोष्ट म्हटल्यानंतर प्रत्येकालाच ती ऐकायची आहे, तुम्हालाही नक्कीच ऐकायची असेल. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे मानसी मॅडम जे आहेत, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आपलं जे रुटीन रोजचं चालू आहे त्याच्यातून कुठेतरी बाहेर आलं पाहिजे, काहीतरी हटके केलं पाहिजे. मात्र घरातली महिला जी आहे ना, ते हेच करण्यासाठी नेमकी घाबरत असते. कारण घराची जबाबदारी असते, बरं ऑफिसमध्ये जाणारी असेल तर ऑफिसचीही जबाबदारी असते, आणि या दोन्ही जबाबदाऱ्या पार करून नेमकं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम मानसी मॅडम ह्या नेहमीच करत असतात. आणि एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला समजून घेणं, समजून सांगणं, एखाद्या कुठलंही संकट असेल किंवा वाईट पॅचमधनं त्यांना एका चांगल्या पॅचमध्ये आणणं, हे काम सातत्याने मानसी मॅडम करत असतात. आणि असाच एक छानसा अनुभव आता आपण पाहणार आहोत. मानसी मॅडमनी पद्मजा यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं होतं, त्यांना त्यांच्या संकटातून बाहेर काढलं होतं. आणि पद्मजा ताईंचाच हा आत्ताचा अनुभव आता आपण ऐकणार आहोत. ताई बोला. हॅलो, बोला. हां, मी सायकोलॉजी काउन्सिलर आहे. बोला ताई, एक सलग बोला. हां, समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी न्यूमरॉलॉजीचा एक अँगल मिळेल म्हणून मी फेब्रुवारीत हा कोर्स केला. तुम्ही आम्हाला ते इतक्या सोप्या आणि मोजक्या भाषेत समजावून दिलंय, पण ते बनवण्यामागचा तुमचा प्रवास खरंच अभिनंदनीय आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा हे मला इथे शेअर करायचंय. आणि मागे 2 महिन्यापूर्वी मी तुमचं वैयक्तिक मार्गदर्शन घेतलं होतं. त्याच्यात तुम्ही मला जो सही बदलवण्याचा सल्ला दिला त्याचाही मला खूप फायदा झाला, हे मला इथे सगळ्यांना सांगावंसं वाटतं. नक्कीच, अगदी मोजक्या शब्दांमध्ये ताई तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे त्यांनी सुरुवातच अशी केली होती की त्या एक सायकोलॉजिस्ट आहेत, आणि एक सायकोलॉजिस्ट अंकशास्त्र तज्ञाकडे नेमकं कसं बघते किंवा एकूणच या शास्त्राकडे नेमकं कसं बघते, तुमचा अनुभव काय होता मॅडम? बघ, ह्या नागपूरवरून आपल्याकडे आल्या होत्या ठाण्याला क्लास करायला. हे राहतात नागपूरला. नागपूर टू ठाणे हा खूप मोठा प्रवास आहे. आणि हे डिसिजन घेणे एका महिलेने की मला यायचंय, मला क्लास शिकायचा आहे, राईट. सायकोलॉजिस्ट असल्यामुळे बघ, मी प्रत्येकाला म्हणते की ह्या न्यूमरोलॉजीच्या क्लासला तुम्ही तुमचं जे काही आहे, स्वतःचं जे काही आहे, त्याला ह्याचा पुश द्या. त्याला ह्या सगळ्या गोष्टीला एक जबरदस्त तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम मिळेल. आता सायकोलॉजिस्ट असल्यामुळे जन्मतारखेपर्यंत त्यांना त्यातले गुणदोष कळतील, आणि गुणदोष कळल्यावरती त्या माणसाला कसं काउन्सिलिंग करायचं आहे याच्यातनं पण त्यांना खूप फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट की बघ, ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला न्यूमरोलॉजीने माणूस ओळखायला कळतो, असं मी नेहमी सांगते. माझ्या क्लासेसमध्ये आल्यावरती तुम्हाला ते नंबर्स काय आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले गुण काय आहेत. तर सायकोलॉजीला काय लागणार आहे, त्या माणसाची मानसिकता समजणे. मी नेहमी म्हणते, तुम्हाला माणूस ओळखायला शिकला तर तुमचे पुढचे प्रॉब्लेम अर्धे निम्मे सॉल्व्ह होतील. माणूस ओळखता आला पाहिजे की ठीक आहे, तो हट्टी आहे किंवा त्याला नाही समजत आहे, तो नाही करत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का कळल्या तर आपण आपला अँगल बदलू ना, कारण आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत. सो ह्या न्यूमरोलॉजीच्या क्लासमध्ये त्यांना तो माणूस कळला, ओळखता आला नंबर्सच्या हिशोबाने, आणि एवढ्या लांबनं येऊन क्लास करणे, कन्सल्टेशनला फायदा झाला म्हणून परत क्लासला येणे. बघ, माणसं खूप हुशार असतात, त्यांना जर का फायदा झाला तर ते परत येणार आहेत. परत आले हेच आपली कामाची पावती आहे की त्यांनी कन्सल्टेशन घेतल्यावरती परत आत्ताच्या बॅचला ठाण्याच्या येऊन त्यांनी क्लास केला. त्या क्लासमध्ये त्यांना प्रॉपर कळलं की बाबा जन्मतारखेने हा माणूस आहे, तर त्याला त्याचा सपोर्ट देता येतील. आता समज तो इमोशनल असेल तर ह्यांना त्यांना इमोशनली काउन्सिलिंग करतील. जर का त्याला खूप असं वेगळं असेल काहीतरी त्याच्यामध्ये, तू खूप ॲरोगंट असेल तर ह्या वेगळ्या भाषेत त्याला समजून सांगतील की तू असं असं कर तर असं असं होईल. आणि शेवटी काय असतं का, एक सपोर्ट सिस्टीम हवी, हे मी नेहमी म्हणते. तर दिस इज अ सपोर्ट सिस्टीम. दिस इज नॉट युअर फुल ऑफ लाईफ, बट दिस इज सपोर्ट सिस्टीम. मी म्हणेन की ती गोष्ट सांगायची होती तुला, ती की थांबले असतील लोक ऐकायला म्हणून. हो, ती गोष्ट ऐकायला नक्कीच लोक थांबलेले आहेत. आणि त्याआधी एक फोन देखील आलेला आहे, तो आपण पूर्वी घेऊयात. चिन्मय यांचा फोन आलेला आहे आपल्याला पिंपरी चिंचवडवरून. बोला सर, आपला प्रश्न विचारा. सर पुन्हा एकदा बोला.
बोला. तर तिची तिची जन्मतारीख 5/4/1990. 5/4/1990. प्रश्न काय आहे आपला? ऍक्च्युली लग्नासंदर्भात तिचा प्रश्न विचारायचा होता. बरं, लग्न आणि पुढचं शिक्षण करिअरमध्ये. हा. अगदी. आणि त्यांचं नाव काय आहे? प्राजक्ता दीपक कुलकर्णी. प्राजक्ता. नक्कीच. सर सध्या त्या काय करतात, काय शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी? ओके. सध्या त्या काय करतायत का, शिक्षण वगैरे घेतायत किंवा शिक्षण पूर्ण झालेलं आहे? खरं म्हणजे फोन कट झालेला आहे. मात्र मॅडम काय सांगाल, त्यांना विवाह संदर्भातला प्रश्न आहे. बघ, आत्ताच्या घडीला जे त्यांचं वय आहे 29. 5/4/1990, मुलांक 5, भाग्यांक 1. आणि ह्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला त्यांनी नवीन काही सुरुवात केली, नोकरीत बदल किंवा त्यांच्या जे काही आहे त्यांचं करिअर, त्याच्यामध्ये जर का त्यांनी जरा थोडासा प्रोग्रेस करायला घेतला तर त्याच्यातनं जास्त चांगले फायदे होतील. 2020-21 मध्ये लग्नाचे योग दाखवत आहेत. आणि बघ कसं आहे, तुमचं करिअर जर का वाढलं, मी मागे पण सांगितलं होतं, एक फोन आला होता तेव्हा, की तुमच्या करिअरला जास्त महत्त्व द्या. हे लग्न तर होणारच आहे, सगळ्यांचंच करायचं आहे. करिअर जास्त महत्त्वाचं झालं, ॲटोमॅटिकली तुमचा ओरा तुम्ही स्वतः स्ट्रॉंग होता. आणि मग लग्न म्हणजे काय, लग्न होणं महत्त्वाचं नाही, मला टिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का काहीतरी असाल तर समोरच्याकडनं येणारे एक्सपेक्टेशन किंवा समोरच्या व्हायब्रेशन आहेत या खूप स्ट्रॉंग असतील आणि त्या स्ट्रॉंगच पाहिजे. जेव्हा तुम्ही पायावर उभं राहताल तेव्हा त्या हिशोबाने त्या गोष्टी होतील. तर हे वर्ष तुमच्या करिअरकडे लक्ष देण्याचं आहे. मी असं म्हणेन त्यांना की तुमच्या करिअरमध्ये स्ट्रॉंगली लक्ष द्या. जे काही आहेत त्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंगली करा आणि तुम्ही स्वतःला काहीतरी फर्म बनवा. आपल्याला कुणी रिजेक्ट करायची गरज नाही. आपण स्वतः ठरवू ना की आम्हाला काय हवं आहे. तर त्यांनी स्वतःच्या करिअरमध्ये लक्ष दिलं आणि स्वतः फर्म राहिल्या तर ह्या वर्षी त्यांचं स्वतः करिअर वाढेल, तर पुढच्या वर्षी त्यांचे रिलेशन वाढतील, त्यांच्यात असलेला कॉन्फिडन्स वाढेल आणि तो कॉन्फिडन्सच त्यांना पुढच्या वर्षी खूप कामाला येईल सिलेक्शनसाठी लग्नाच्या. नक्कीच. खरं म्हणजे आणि हा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम देखील अंकशास्त्र करत असतं आणि अंकशास्त्राचे कोर्स जे आहेत ते देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. खरं म्हणजे त्याकडे नक्कीच आपल्याला वळायचं आहे. कधी असणार आहे, कुठे असणार आहे, उत्कंठा थोडा वेळ थांबवा, कारण त्याआधी आपण गोष्ट ऐकणार आहोत. खरं म्हणजे कर्म चांगले असतील तर कर्म करायची गरज आहे. हो, बघ, सगळं नशिबावरती तुम्ही थांबू नाही शकत. हे कधी होणार ते एवढं डिपेंडन्सी आपण कुणावरती नाही देऊ शकत. सपोर्ट सिस्टीम म्हणून फायदा करून घेऊ शकतो. म्हणजे मी असं म्हणेन, ही गोष्ट मे बी सगळ्यांना माहिती नाही माहिती तरी आपण एकदा हे करू. बघ, एक माणूस असतो आणि त्याचा देवावरती खूप विश्वास असतो. सगळीकडे जाता येता देव 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 माझ्यासाठी, मी देवासाठी एवढं करतो असं तो म्हणतो. आणि एकदा तो बोटीत चाललेला असतो. बोटीचा नेमका ॲक्सिडेंट होतो आणि सगळे बोटीतले लोक खाली पडतात. सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी खूप काही प्रयत्न करतात, काही हे करतात. हा काही हातपाय हलवत नाही. हा म्हणतो माझा देव आहे, मी देवावरती विसंबून आहे आणि देव माझ्यासाठी आहे. तिथून बरेचसे ओणके जातात, बरीचशी मदतीची साधनं जातात, पण हा काही त्याला हात पण लावत नाही. देव आहे या हिशोबाने. आणि बाकीचे लोक तीराला जायला लागतात, हे त्याला बोलवतात की ये ये, नाही माझा देव आहे, तो मला नेईल. आणि थोड्या वेळाने काय होतं की गटंगळ्या खायला लागतो, पाणी खूप वाढतं आणि तो खाली पडतो. तेव्हा तो म्हणतो की काय रे देवा, मी तुझ्यावरती एवढा विसंबून राहिलो होतो, मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू मला वाचवत का नाही आहेस? मग देव त्याला म्हणतो की अरे, मी ही साधनं तुझ्याभोवती पाठवली होती, एवढे ओणके गेले, एवढी मदतीची साधनं गेली, तू हात पण नाही हलवला, तर मग मी काय करणार आहे? तू जर का माझ्या साधनांना जर का धरलंस, ते पकडलंस, तू तुझे कर्म केले असते, थोडे हातपाय हलवले असते, कारण मेहनतीशिवाय काही नाही, जादूची कांडी काही फिरत नाही, आपोआप कुठल्याही गोष्टी घडत नाही. तुम्हाला स्वतःला त्या मार्गावरती चालायचं आहे. मार्ग समजून मिळवू शकतो, पण मार्गावरती चालणं हे तुमचं काम आहे. एक धक्का मारला तर स्टार्टर उचलणं तुमचं काम आहे. तर हे कर्म जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही नाही होणार आहे. आपोआप नाही होणार आहे, बसून नाही होणार आहे. शेवटी कष्ट तर करावे लागतील आणि फक्त ते प्रॉपर मार्गाने करावे कसे, की त्याच्यात आपण काही चुकत नाही होत ना, त्याच्यातनं आपला कॉन्फिडन्स एकदा वाढला की अरे मी बरोबर करतोय, होतंय माझं, पुढे जाऊ शकतो आपण. नक्कीच. पुन्हा एकदा कॉन्फिडन्सचा विषय निघालेला आहे. खरं म्हणजे हाच कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्याला अंकशास्त्र मदत करत असतं. मात्र या अंकशास्त्राचं ज्ञान हे प्रत्येकाला असणं फार महत्त्वाचं आहे आणि तोच प्रयत्न खरं म्हणजे मानसी मॅडमचा असतो. त्यामुळेच त्या अनेक ठिकाणी क्लासेस देखील घेत असतात. खरं म्हणजे क्लासेस कुठे असणार आहेत, कधी असणार आहेत, नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. ज्ञानेश्वर पांडे यांचा आपल्याला फोन येतोय. खरं म्हणजे त्यांनी देखील अंकशास्त्र नेमकं काय आहे हे जाणून घेतलं आणि त्यानंतर त्यांना आलेला अनुभव जो आहे तो आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. बोला सर. ज्ञानेश्वर सर, आपला फोन जोडला गेलेला आहे, बोला आपण. हॅलो. हां बोला. नमस्कार, बोला. हा मॅडम, मी ज्ञानेश्वर पांडे बोलतोय चाकणवरून. गेले 3 वर्ष मी मॅडमचं मार्गदर्शन घेत आहे. बरं. हा, तर मॅडमकडनं मला जे काही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले. माझा नोकरी आता मी सध्या जॉब पण सोडला आणि व्यवसायामध्ये
आवाज मोठा खरं येत म्हणजे नाही, तुमचा आवाज नाही नाही येते सर, येते. पुन्हा एकदा बोला. हॅलो. हा सर बोला. हा येतोय का आवाज? हो आता सर येतोय. रेंज मध्ये येऊन बोला तुम्ही, बोला. हो हो. तर हा हॅलो. हा बोला सर सर. बोला. हा गेले 3 वर्ष मी मॅडमकडनं मार्गदर्शन घेत आहे. हम्म. ओके. तर मॅडमकडनं मिळालेल्या योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्यांमुळे माझ्या व्यवसायात पण प्रगती झालेली आहे. वा. माझ्या करिअरमध्ये पण खूप प्रगती झाली. मॅडमने त्या सह्या वगैरे बदलायला सांगितल्या मला. त्याच्यानंतर मॅडमने जे विशबुक वगैरे जे देतात मॅडम, ते पण खूप इफेक्टिव्ह आहे वा. आणि खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे. अगदी अगदी. आणि तो रिझल्ट खरं म्हणजे तुम्ही सांगताय त्याच्याहून आम्हाला जाणवतो देखील मी आहे. यांच्याबद्दल एक सांगेन की सर तुम्ही गावावरनं पण वया मागवत होतात जेव्हा तुमची बदली झाली होती. कट झालाय आहे. खरं म्हणजे तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा फोन कट. हे एका ठिकाणी कामाला होते, म्हणजे एका सर्व्हिसमध्ये होते आणि त्यांची बदली झाली होती बऱ्याच वेळा. तर त्या बदलीमध्ये पण त्यांनी मला कुरिअरनी ह्या बुक्स मागवल्या की मॅडम मला सह्या केल्यावर खूप भारी वाटतं किंवा माझे प्लॅन गोल सेट हे ठरले जातात. आणि हे गोल सेट ठरल्यामुळे त्यांना पुढच्या दृष्टिकोनातून जी काही फायदा पाहिजे, त्यांनी त्यांची नोकरी सोडून आता स्वतःचा बिझनेस चालू केला आहे. म्हणजे आपण वर्कर्स देतो, वर्कर सप्लाय करतो म्हणतो ना, ज्याला एक त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि खूप मोठा डिसिजन होता एवढी मोठी नोकरी सोडून आता ते धंदा करणे. तो म्हणजे त्यांनी तो एक्सपिरियन्स सांगितला असता, मे बी तो फोन कट होतोय किंवा काहीतरी होतंय म्हणून मी सांगते की त्यांनी तो जो बिझनेस केला त्या बिझनेसमध्ये आता इतकं जबरदस्त वॉन्टेड आलं, म्हणजे एका सर्टन लिमिटला कधी मी ती नोकरी सोडू, कारण नोकरी करण्यात त्यांना रस नव्हता आणि नोकरी तशा कंटाळ्या करून ते जात होते रोज उठून. तर ते 3 वर्ष आपल्याकडे येत आहेत. तर 2 वर्षापासून चाललं होतं मी नोकरी कधी सोडू, नोकरी कधी सोडू. मी नेहमी म्हणते जेव्हा आपला पिरियड तेव्हा चौके छक्के. तर हे वर्ष जेव्हा आलं तेव्हा त्यांनी मग ते आमचं ठरलंच होतं की ह्या वर्षाला आपल्याला सोडायची आणि प्लॅनिंग करून सोडली. त्या प्रॉपर ह्यांनी सोडली आहे की विजन ठेवून की आता मला ह्या पुढच्या 2 वर्षात बिझनेस करायचा आणि मला कुठे जायचं आहे. तर ते प्लॅनिंग विजन तुम्ही करू शकता एक कन्सल्टेशन घेतल्यावरती, किंवा आपला पिरियड कधी येणार आहे, कधी हे न्यूमरोलॉजीने तुम्हाला परफेक्ट कळू शकतं. एक तर तुमचं करिअर, तुमचा पिरियड, तुमच्यात असलेले सकारात्मक नकारात्मक गुण, या 3-4 गोष्टींनी आपलं लाईफ सुखकर होऊ शकतं. अगदीच खरं म्हणजे या अनुभवावरनं एक प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे ज्या वेळेला आपण व्यवसाय करत असतो किंवा नोकरी करत असतो त्यावेळेला आपल्या नावापेक्षा आपली सही जी असते त्याला जास्त महत्त्व असतं. कारण आपण अनेक ज्या गोष्टी करत असतो त्यावरती आपली सही घेतो आणि त्या सहीमुळे खूप गोष्टी या पुढे पॉझिटिव्ह होणार असतात. जर ती नसेल नीट तर निगेटिव्ह देखील होतात. आणि विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे त्यांचं नाव हे फार महत्त्वाचं असतं. तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, व्यवसाय नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून सही आणि नाव हे कसं छान असलं पाहिजे. बघ, आपलं नेहमीचं स्लोगन आहे, सही बदलो सही में बदलो. की सही तुम्हाला रिप्रेझेंट करते की तुम्ही काय आहात. प्रत्येक ठिकाणी तुमची सही काम करते की हे तुम्ही सही करता म्हणजे काय करता, एक बॉन्डिंग राहतं. हे माझं आहे, ह्याची खाली मी सही करतोय की मी याला नियमबद्ध आहे किंवा हे माझं रिप्रेझेंटेशन आहे म्हणून तुम्ही सही करता बायोटाच्या खाली, कुठल्या फॉर्मच्या खाली, की ही सही तुमच्यासाठी असते कारण तुम्ही सहीनी ते रिप्रेझेंट करता. आपण नाव, आता जे मुलांची नावं नाही ठेवली गेली आहेत त्यांची नावं जर का न्यूमरोलॉजीने ठरली गेली तर त्याच्यातनं खूप फायदा होईल. तुम्ही बघत असाल हिरो हिरोईननी आपापली नावं बदलली, त्यांच्यामध्ये ड्रास्टिकली चेंज झाला. पिक्चरची नावं ठरली जातात, क्रिकेटरच्या जर्सी नंबर्स असतात, गाडीचे नंबर, फोन नंबर, घर नंबर, या सगळीकडे नंबर लागतात. मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर हा तुमच्यासाठीच आहे कारण तुमचा नंबर एक जरी चुकला तर तो नंबर चुकला जातो, ते तुमच्यापर्यंत पोचलं जात नाही. घरात सगळेजण राहतात, दिवसभर ती ऊर्जा काम करते. गाडी तुम्ही चालवता तर तो नंबर गाडीचा तुमच्यासाठी, म्हणजे परमनंट रिलेशनशिपमधले हे सगळे नंबर आहेत. तुम्ही जोडीदार निवडता ते, आणि तुमच्यासाठी कुठला बिझनेस चांगला आहे. जर का तुमच्यामध्ये ते तत्वच नसेल, तुम्ही जलतत्वाचे असाल, तुम्ही अग्नितत्वाचा जर का बिझनेस करायला लागला तर तो बिझनेस सक्सेसफुल कसं. बिझनेसमध्ये तुम्हाला त्या गोष्टींनी पाहिजे की ते कॅरेक्टर्स तुमच्यामध्ये पाहिजे तर तो बिझनेस तुम्ही करू शकता. किंवा जर का विद्यार्थ्यांसाठी आता 10वी-12वीच्या परीक्षा होत्या त्याच्यात सहीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर का थोडेफार व्हायब्रेशन चेंज केले, मी असं म्हणते की प्रत्येक नंबरला व्हायब्रेशन आहेत, अल्फाबेटला व्हायब्रेशन आहेत, त्या व्हायब्रेशनमध्ये जर का त्या प्रॉपर नंबरला जात आहेत तर ओके. कारण बघ, तुझं एखाद्या माणसाशी नाही पटलं तर तू त्याशी बोलत नाही बघ, किंवा तुझं त्याच्यात तो आला तरी चिडचिड होणार, त्यांनी काहीही केलं तरी तू म्हणणार मुद्दामच केलं.
सो त्या व्हायब्रेशन मॅचच नाही झाल्या. जर एखादा माणूस तुला आवडला तर तू त्याच्याशी बोलशील, त्याच्याबरोबर बसशील, त्याच्या सगळे शेअर करशील. तर हेच आहे ना की व्हायब्रेशन काय काम करतात. तुमच्या व्हायब्रेशन जर का त्या नंबरबरोबर मॅच झाल्या तर ती गोष्ट तुम्हाला फायदा देऊन जाईल. तर तुमची सही, तुमचं घर, तुमची गाडी, तुमचा मोबाईल नंबर हा त्या चांगल्या व्हायब्रेशनशी आला तर त्याच्या सकारात्मक ऊर्जा तुम्हाला घेता येतील. खरं आहे. आणि या चांगल्या व्हायब्रेशन्स या अंकावरनं आपल्याला जमू शकतात, ठरू शकतात. खरं म्हणजे अशाच चांगल्या व्हायब्रेशन्स घेऊन, अंकशास्त्राचा आधार घेऊन पुण्याचे जे यश जोशी आहेत त्यांनी देखील आपला प्रवास जो आहे तो पुढे चालू केलेला आहे. आणि या प्रवासामध्ये नक्कीच त्यांना यश येते, कारण त्यांनी अंकशास्त्राचा आधार घेतलेला आहे. अर्थातच मानसी मॅडमकडनं मार्गदर्शन करून घेतलेलं आहे. आणि आता त्यांचा अनुभव आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. यश, बोला, आपला फोन जोडला गेलेला आहे, आपला अनुभव आमच्यासोबत शेअर करा. हॅलो. बोला. हॅलो. हा, बोला. यश जोशी बोलत आहे. मॅडम, थँक्यू सो मच. आता मी जे पण आहे, जसा पण आहे, ते तुमच्यामुळेच आहे. मॅडमकडे मी कन्सल्टेशन घेतलं होतं आणि मॅडम मी माझ्यासाठी खूप काही केलं आहे. ते मी या थोड्याशा शब्दात बोलू नाही शकत, पण मी माझी भावना एक्सप्लेन करतो. आता मी खूप डिमोटिवेटेड होतो, काहीच कॉन्फिडन्स नव्हता, काहीच उरलं नव्हतं, आयुष्यातनं काही अपेक्षाच राहिल्या नव्हत्या. मॅडमकडनं कन्सल्टेशन घेतलं आणि मॅडमनी मला एवढ्या सुंदर कन्सल्टेशन दिलं, एवढ्या सुंदर मला त्यांनी एक्सप्लेन केलं की काय आहे, कसं आहे. त्यांनी मला एकच वाक्य बोललं की यश, हे तुझं नाव आहे, अपयश तुला भेटणार नाही. तू एफर्ट्स टाकशील, तू तुझी मेहनत करशील तर यश हे तुला भेटणारच आहे. लोक बोलतील, लोक काय बोलतील ते लोकांवर आहे. तू त्याच्यावर काही हे नको करू, तू तुझं वर्क हार्ड कर. त्यांनी मला रेमेडीज दिल्या, त्यांनी मला खूप उपाय दिले, ते सगळं केलं मी. आणि माझी लाईफची ग्रोथ हळूहळू खूप पुढे गेली. थँक्यू सो मच मॅडम. तुमच्यामुळं माझी लाईफची ग्रोथ एवढी झाली. मला जे लोकांना गुरु भेटतात, मेंटर भेटतात, तसेच मला गुरु मानसी मॅडम हे भेटले आहेत. आणि मॅडम धन्यवाद. आणि तुमचा जो क्लास आहे तो मी बरोबर करणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मी बरोबर तो क्लास करून माझी लाईफची ग्रोथ अजून पुढे करणार आहे. थँक्यू सो मच मॅडम. नक्कीच. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. खरं म्हणजे यश यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं, कारण त्यांना तशा पद्धतीचं मार्गदर्शनच मानसी मॅडमचं लाभलं होतं. यश नावातच यश आहे, तर अपयश कशाला येईल. मात्र अपयश येण्यामागची कारणं जी आहेत ती दूर केली तर, आणि त्या कारणांसाठी खरं म्हणजे अंकशास्त्राचा आधार घेतला तर, आणि हेच सांगण्याचं काम जे आहे ते मानसी मॅडमनी केलेलं आहे. खरं म्हणजे या फोन संदर्भातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेतच. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला यश यांचा फोन आला होता आणि ते देखील विद्यार्थी होते. एका विद्यार्थ्याला जेव्हा जे काही होतं त्यांनी त्यावेळेची त्यांची जी काही कंडिशन सांगितली होती ती म्हणजे नैराश्य आलं होतं आणि असं वाटत होतं की पुढे काही प्रगती होणारच नाही. विद्यार्थ्यांमध्ये ही निगेटिव्हिटी वाढलेली आहे. आजकाल खूप निगेटिव्हिटी वाढली आहे की नाही जमते मला, मी नाही करते, माझ्याने नाही होते. आणि लोक हा खूप मोठा इश्यू आहे की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. आणि लोकांनी डिमोटिवेट करणं. आता हा जो होता याला हा खूप कन्फ्युजन मध्ये होता की 10वी नंतर मी काय करू. आणि बरेचसे मुलं चिडवणे, बरेचशा मुलांकडनं काहीतरी वेगळं येणे, या सगळ्यामुळे आणि घरातल्यांचा खूप अपेक्षा असणे, या सगळ्यामुळे हा यश एकदम खाली आला होता की घरातल्यांच्या अपेक्षा, लोक मला वेगळ्याच कारणाने चिडवतात. बघ, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत जे आपण इथे नाही सांगू शकत. तर हे जे प्रॉब्लेम आहेत की मुलं मला काहीतरी वेगळं चिडवतायत किंवा मला कळत नाहीये मी काय करू, माझा अभ्यास होत नाहीये, डोळ्यासमोर पुस्तक, डोक्यात वेगळे विचार चालू आहेत, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, मग मी कुठल्या ह्याला जाऊ, हे खूपशे प्रश्न घेऊन आजकाल मुलं तयार आहेत. म्हणजे बऱ्याचशा मुलांवर बराचसा डोक्यावरती एक भार आहे की नक्की काय करायचं. आई म्हणते हे करायचंय, वडील म्हणतात हे करायचंय, मला ही इच्छा आहे, लोक मला असं असं बोलतायत, मित्र मला डिमोटिवेट करतायत, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या कन्फ्युजनमध्ये हे पोरं आता खूप स्ट्रेसमध्ये आहेत. मी म्हणेन की याच्यासाठी यश हे खूप मोठं उदाहरण आहे. त्याचा एकच माझा शब्द त्याला तो पर्वणीचा ठरला की अरे तू स्वतः यश आहेस, कसला घाबरतोय, कसला अपयश, काही नाही, तुझ्या नावाच्या व्हायब्रेशनच एवढ्या छान आहेत की तुला ते यश मिळणारच आहे. सो एकच ती की त्याच्या डोक्यात फिट बसली
की मी यश आहे, मला यश मिळेल, अहम ब्रह्मासी, आय एम द क्रिएटर, मी जे म्हणेन तेच व्हायला पाहिजे. मग ह्याच व्हायब्रेशन तुम्ही नेचरमध्ये फेकल्या तर नेचर तुम्हाला 100 गुणांनी देईल. आणि तीच एक पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये फिट बसली. तो तेच म्हणला की तुम्ही माझ्यासाठी मेंटॉर आहात. जसं सचिन तेंडुलकरचे आचरेकर, तो नेहमी म्हणतो हा मी सचिन तेंडुलकर, तुम्ही आचरेकर, की एक म्हणजे ह्याच्यात की तुम्ही माझ्यासाठी गुरु आहात, तुम्ही माझ्यासाठी मेंटॉर आहात. आणि तो एक धक्का कधी तो आता येतो, मॅडम हे मिळालं, मॅडम ही ट्रॉफी मिळाली, मी याच्यात फर्स्ट केलं, मी हे ते केलं. तर हेच आपल्यासाठी खूप आहे. आपल्याला काय पाहिजे, तुमच्या लाईफमध्ये एक मेंटॉर खूप चांगला पाहिजे. त्या मेंटॉरला तुमच्याकडनं अपेक्षा नसावी, पण त्याला तुमच्यासाठी एक पुश द्यायला मिळावा. आणि त्या स्टुडंटनी ते सगळं केलं. लोकांकडे म्हटलं तू लोकांकडे लक्ष देऊ नको, लोक काहीही म्हणणार आहेत. बघ तू कितीही काही केलं, जर समोरच्याने ठरवलंच आहे की तू असाच आहे तर तू त्याला नाही बदलू शकत आहे. तर समजा एखाद्याकडे तुम्ही गेलाय आणि त्या माणसाला तुम्ही काही दिलंय, अगदी सोनं आणून ठेवलंय, पण त्याचा तुमचा बघायचा अप्रोचच तुमच्याकडे चुकीचा असेल तर तो ते सोनं काय आल्या दिलं, हा नाही असं झालं, हे असंच झालं, हे असं करणार आहे. तर तुम्ही तुमची कर्म करणे, तुमच्यासाठी चांगलं करणे हेच महत्वाचं आहे. तर तुम्हाला त्या माणसाच्या व्हायब्रेशन कळत नाही म्हणजे तुम्ही चुकीचे आहात, पण आपण त्यासाठी आपलं आयुष्य त्यांना घालू शकत आहे. खरं आहे. आणि लोक आपली प्रगती खरं म्हणजे थांबवू शकत नाही, कारण आपण प्रयत्न केले तर लोक आपलं काहीच वाईट करू शकत नाही मुळातच. लोक नाही म्हणू शकत. आणि आपला अर्धा निम्मा वेळ लोक काय म्हणतील याच्यात जातो. हा काय म्हणला, तो काय म्हणला, याला काय वाटलं, त्याला काय वाटलं, ह्याच्यातच तुम्ही अर्धा निम्मा वेळ घालवताय. स्वतःकडे बघा, मला काय पाहिजे, मी काय करू शकतो, माझ्यामध्ये काय आहे आणि मी त्याला अजून काय सपोर्ट करू शकतो. यशचं उदाहरण तेच झालं की यशनी या सगळ्या टिप फॉलो केल्या, त्यांनी लक्षच नाही दिलं कुणाकडे, तो कंटिन्यू मध्ये ते त्याच गोष्टी फॉलो करत राहिला. आणि माझ्या म्हणजे मी खूप आत्ताच्या घडीला ज्या क्लासला स्टुडंट होते त्याच्यापैकी 7 ते 8 स्टुडंट हे माझ्याकडे कन्सल्टेशन घेऊन आले होते. म्हणजे कन्सल्टेशनचा फायदा झाला म्हणून मॅडम मी आलो. 2 नवरा बायको आले होते आणि मी म्हणलं, त्या 2 नवरा बायको जोडी होती की अरे तुम्ही, ते म्हणे नाही आम्ही तुमच्याकडे मुलासाठी कन्सल्टेशन घ्यायला आलो होतो, आम्हाला ते काहीतरी वेगळं वाटलं, खूप छान वाटलं म्हणून आम्ही दोघं शिकायला आलोय. हे दोघांनी शेजारी बसून कोर्स केलाय. मला म्हणजे त्यांचंही खूप कौतुक करावं असं वाटतं. पाटणकर फॅमिली होती ती. आणि माझं म्हणणं काय की हे तुम्ही काय करताय आहात, तुम्ही तुमचा गोल सेट करत नाही. सगळं करायचं आहे, फक्त ते प्रॉपर प्लॅनिंगनी नाही करायचं आहे, विजननी नाही करायचं. तर मी म्हणेन की तुम्ही थोड्या गोष्टी सगळ्या सपोर्ट सिस्टीम घेऊन करा. एक तुमचा कलर, नंबर, सिग्नेचर, तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं, ह्याला प्लॅनिंग करणे. खरं आहे. खरं म्हणजे प्लॅनिंगची खूप गरज आहे आणि विद्यार्थ्यांना तर ती जास्त गरज आहे, कारण आता परीक्षेचं वातावरण आहे. परीक्षेच्या माहोलमध्ये आता या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे. मी असं म्हणेन, सगळेजण त्यांना उपदेशच देतात की तू असं कर, तू तसं कर. मी काय नाही केलं पाहिजे आपण त्याच्यावरती बोलू. कारण काय नाही करायला पाहिजे हेच महत्वाचं आहे. कारण आता परीक्षेच्या काळात जो येतो तो सूचनाच देतोय, तू हे कर, तू ते कर, तू ते कर, तू असं कर, तू तसं कर. मी पहिली गोष्ट असं म्हणेन विद्यार्थ्यांना की सोशल मीडिया थोडं थांबवा. कारण मला किती लाईक्स आले, ह्यानी काय पोस्ट केलंय, त्याला रिप्लाय काय आलाय, हे आपण कंट्रोल नाही करू शकत. आणि तुम्ही एक पोस्ट टाकली की नंतर परत तुमचं लक्ष काय जातं, त्याला लाईक्स आल्यात का, ते कुणी शेअर केलंय, ते कुणी केलंय, तुम्ही थांबू नाही शकत आहे. तर परीक्षेच्या काळात थोडं सोशल मीडिया आपण कमी करूयात. त्याच्यानंतर तुम्ही कंपॅरिझन करत बसू नका. कुठल्याही मित्राला विचारायला जाऊ नका तुझा किती अभ्यास झालाय. तो जर का म्हणला माझा हा झालाय की तुम्ही इथं डिप्रेशनमध्ये, की तुम्हाला इथं ते मी म्हणते ना की लोकांचा विचार जास्त, मग त्यांनी एवढं केलंय का, मग माझं नाही झालंय, मग माझे 50% झालंय. आणि जेव्हा तो म्हणतो नाही रे माझं काही नाही झालं, की तुम्ही इथं रिलॅक्स, की झालं मी खूप केलंय. तर ह्या गोष्टीमध्ये पडू नका. कुणी काय केलंय पेक्षा मला काय करायचंय हे खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट, ऐन मोमेंटला मुलं पुस्तकं बदलतात. म्हणजे हा म्हणला मी नवनीत वापरलं, तो म्हणला मी अपेक्षित वापरलं, तो म्हणला मी गाईड वापरलं, तो म्हणला मी 21 वापरलं, की मग माझी गडबड की मी नाही वापरलंय. मग मी ऐन वेळेस जर का नवीन पुस्तक आणायला गेलो, आणि हे खूपशा मुलांबद्दल माझ्या कन्सल्टेशनमध्ये मी बघितलंय म्हणून मी हे सांगते, लास्ट मोमेंटला तुम्ही कोणीही पुस्तकं चेंज करू नका ज्याच्यावर आहात त्याच्या. कारण तुमचा कॉन्फिडन्स खूप लो होतो आणि एकदा तुमचा कॉन्फिडन्स लो झाला तर तुम्हाला पुढे कोणीच नाही वाचू शकत. तर कुठलंही पुस्तक तुम्ही बदलू नका. तिसरं म्हणजे तुमचे जे डायग्राम, चार्ट्स वगैरे आहेत ते नुसते वाचण्यापेक्षा त्याच्यावरती लिहा. तुम्ही जेवढं लिहिता ना, मी विशबुक का सांगते, तुम्ही विशबुकमध्ये तुमचे प्लॅनिंग गोल सेट का बनवता, कारण ह्या विशबुकमध्ये जेव्हा तुम्ही सही करता तेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन्स लिहिता. तुम्ही खाली लिहिता मला हे करायचंय, मला हे पाहिजे, माझ्याकडनं हे व्हायला पाहिजे. तर हे काय होतंय, तुमच्याकडनं रिटर्नमध्ये जातंय. जेवढं तुम्ही रिटर्नमध्ये करणार आहात त्याच्या तुम्हाला जास्त व्हायब्रेशन मिळणार आहे. सो तुमचे चार्ट्स, डायग्राम जे काय आहे ते ओरल करण्यापेक्षा ते लिहा. त्याच्यानंतर कुठलंही फास्ट फूड नको आहे. आपल्या पोटाची काळजी आपल्याला नको म्हणजे घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठलेही गोष्टी करू नका, पडू नका, झडू नका. आणि थोडी झोप कमी करा, अति खाऊ नका म्हणजे झोप कमी होईल. या सगळ्या टिप्स म्हणू शकतो आपण विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे आज टिप्सवर टिप्स आहेत. आणि तू टिप्ससाठी थांबले कारण तुम्हाला तिथून सांगते 2च मिनिटं राहिले. अगदी टिप्समध्ये आपण म्हणू बघा
की पाणी म्हणजे व्हायब्रेशन. चंद्र रिप्रेझेंट करतो पाणी आणि पाण्यामुळे चंद्रामुळे पाण्यामध्ये भरती आवटी होती. आपल्या शरीरात पण 70% भाग पाण्याचा आहे. पाण्यामध्ये व्हायब्रेशन आहे हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. पाण्यामध्ये क्रिस्टल्स असतात आणि ते पाणी ॲब्सॉर्ब करायची त्यांना खूप म्हणजे त्याच्यामध्ये एक क्वालिटीज आहे ॲब्सॉर्ब करायच्या. तुम्ही काही सांगा पाणी ॲब्सॉर्ब करतं बघा. तर हे पाणी जे आहे हे तुम्ही वाया घालवू नका. तुम्ही कुठेही ते पाणी म्हणजे आता आपण पितो अर्धाच ग्लास पाणी पितो कोणी आणून दिलं तर काय होतं तुमच्या व्हायब्रेशन तुमची एनर्जी त्या पाण्याला लागलेली असते. तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी असते आणि ते पाणी अर्धं फेकलं गेलं तर तुमच्या इमोशन्स अर्ध्या फेकल्या गेल्या कारण पाणी इमोशन तयार करतं. तर तुम्हाला पाहिजे तेवढंच पाणी प्या. घरातले नळ जे लिकेज असतात काय होतं तुमचा क्लॅश फ्लो जो असतो तो वाहतो त्याच्यातनं. पाणी वाया घालवताय म्हणजे तुमच्या इमोशन आणि तुमच्या कॅशमध्ये प्रॉब्लेम आहे. सो पाणी खूप महत्त्वाचं आहे. जेवढं लागतं तेवढंच पिऊयात. अर्धा निम्म वाया नाही घालू. त्यांनी तुमच्या बाकीचे पण राष्ट्रीय संपत्ती पण तुम्ही वाचवताय. तर पाण्यामध्ये व्हायब्रेशन आहे. जेव्हा तुम्ही पिताल पाणी तेव्हा तुम्ही तुमचं व्हायब्रेशन बोला आणि ते पाणी प्या. कारण पाणी हे शरीरात खूप पटकन जातं. पाणी जेवढ्या लवकर वाहतं तेवढं काही नाही दुसऱ्या गोष्टींनी तुम्हाला एनर्जाईज मिळते. काय तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंग आहे बोला आणि प्या आणि मग मला सांगा की किती तुम्हाला ताजंतवानं वाटलं. कारण पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाणी पिताना वाया न घालवणे आणि पाण्याला त्या व्हायब्रेशन देणे आणि स्वतः पिणे. नक्कीच. आणि जाता जाता आपले क्लासेस जे आहेत ते कुठे आणि कधी असणार? बरं आता जे आपले क्लासेस आहेत हे ठाण्याला आहेत 13 आणि 14 तारखेला. पुण्याला आहेत 20 आणि 21ला. हे सगळे एप्रिल महिन्यातले क्लासेस आहेत. 13, 14 एप्रिल पुण्याला, 20 आणि 21 एप्रिल. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मी 10, 11 मार्चला पुण्याला आहे. ठाण्याला 13 आणि 14 मार्चला. कोल्हापूरला 30, 31 मार्च. नाशिकला 17 एप्रिल. दादरला मी दर महिन्याच्या 15 तारखेला असते. कुणाला माझे जुने व्हिडिओ बघायचे असतील माझ्या टिप्स ऐकायचे असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपला यूट्यूब चॅनल मानसी काळे किंवा कर्मा न्यूमरोलॉजी या चॅनलमध्ये तुम्हाला मिळू शकतात. माझा जर का वैयक्तिक भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. माझे नंबर्स आहेत 9595166712 9422539221. याच्यावरती अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता. क्लासला रोल करू शकता. क्लास 2 दिवसाचा असतो. याच्यामध्ये तुम्ही न्यूमरोलॉजी शिकता आणि वैयक्तिक मार्गदर्शनामध्ये तुमचे आणि माझी समोरासमोर भेटून आपण वैयक्तिक तुमचे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करू शकतो. तर तुम्ही तुमचा कलर नंबर सिग्नेचर कशी हवी आहे हे बघण्यासाठी मला येऊन भेटू शकता. नक्कीच. खरं म्हणजे मॅडम आजच्या कार्यक्रमातून आपण खूप छान असं मार्गदर्शन केलंतच. अंकांची विविधता जी आहे स्वभावानुसार ती कशी असते व्यक्तीमध्ये हे आम्हाला खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.